आज आमचा उपोषणाचा 8वा दिवस आहे आणि कुठल्याही प्रकारे शासनाने याच्याकडं उपोषणाकडं दखल घेतली नाही। त्यामुळं स्वतःहून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी निर्णय घेतला मार्केट बंद करण्याचा आणि तो आज मार्केट बंद करून दाखवलं आहे आम्ही। आणि केंद्राला आता हे झोपेचं सोंग करणारं सरकार आहे, त्यांना म्हणा झोपेचं सोंग करू नका आता, कारण शेतकरी जागा झाला आहे। कारण येणाऱ्या दिवसामध्ये जर तुम्ही निर्यात बंदी उठवली नाही तर 2 दिवसामध्ये मी पाणीसुद्धा त्याग करणार आहे। आता जे पाणी घेतोय, आता अन्न त्याग आहे, मी 2 दिवसामध्ये पाणीसुद्धा त्याग करणार आहे। इथून पुढं जर काही कमी जास्त झालं, माझ्या जीवाला कमी जास्त म्हणजे शेतकऱ्याच्या जीवाला कमी जास्त आहे, तुम्हाला जर शेतकऱ्याची जाणीव जर असेल तर तुम्ही खरंच शेतकऱ्यांसाठी सरकार स्थापन करेल असेल तर तुम्ही लवकरात लवकर ही निर्यात बंदी उठवणार आहे। जर नाही निर्यात बंदी उठवली तर तुम्हाला पळतीभुई थोडी करू हे लक्षात घ्या। शेतकऱ्यांच्या वतीने सांगतो, तुम्ही ज्या ठिकाणी राहताल त्या ठिकाणी शेतकरी घुसल, विधान भवनात घुसल, विधिमंडळात घुसल, ज्या ठिकाणी तुम्ही बसाल त्या ठिकाणी शेतकरी घुसल। तुमच्या कुडाने कुडं साप सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, मग हे लक्षात घ्या।